भारतमाता व्यवस्थापनाविरोधात शिवसेनेनं थोपटले दंड. मराठी सिनेमे दाखवा, मराठी तरुणांना नोकऱ्या द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. भारतमाता सिनेमागृहामध्ये फक्त मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यात यावे, तसेच स्थानिक मराठी तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागण्या ठाकरेंच्या शिवसेनेनं केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठी नागरिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं भारतमाता व्यवस्थापनाला दिलाय. भारतमाता केंद्र आहे मराठी लोकांचं आहे, मराठी वस्ती तुम्ही जे आता मागच्या मंगळवारी सुरू केलं हिंदी सिनेमा लावून सुरू केला, त्यामुळे प्रचंड संताप आहे लोकांमध्ये. मराठी सिनेमाचं माहेरघर अशी ओळख असलेलं लालबागचं भारतमाता सिनेमागृह गेल्या 24 मार्चला पुन्हा सुरू झालं. मात्र मराठीऐवजी धुरंधर द रिव्हेंज हा हिंदी सिनेमा शुभारंभाला प्रदर्शित करण्यात आला. नूतनीकरण केलेल्या गिरणगावातील या सिनेमागृहाच्या शुभारंभाला हिंदी सिनेमा दाखवणं हा मराठी चित्रपटसृष्टीचा अवमान आहे, अशा शब्दात स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतमाताच्या उद्घाटनाला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून खासदार, आमदार, नगरसेवकांना निमंत्रित केलं नाही. हा गिरणगावातील मराठी माणसांचा अपमान आहे, असंही नाटळकर यांनी स्पष्ट केलंय. लालबागच्या प्रभाग क्रमांक 203च्या स्थानिक नगरसेविका भारती पेडणेकर आणि स्थानिक शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांनी मंगळवारी भारतमाता सिनेमागृहात जाऊन व्यवस्थापनाला निवेदन दिलं. त्यामध्ये ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भारतमाता सिनेमागृहामध्ये एकाही स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्यात आलेली नाही. हा देखील मराठी भूमिपुत्रांवर अन्याय आहे. याकडे नाटळकर यांनी व्यवस्थापनाचं लक्ष वेधलंय. जय हिंद आणि भारतमाता ही गिरणगावातील दोन्ही थिएटर सध्या मुक्ता A2 या कंपनीनं चालवायला घेतली आहेत. मात्र भारतमातासारखं ऐतिहासिक सिनेमागृह पुन्हा सुरू करताना कोणताही गाजावाजा न केल्यानं स्थानिक मराठी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आता यापुढे जे तुम्ही सिनेमे प्रदर्शित करा ते जास्तीत जास्त मराठी सिनेमा प्रदर्शित झाले पाहिजेत, एक गोष्ट. आणि त्याच्यानंतर जे इथे भरती होते ते जे लोक काम करतात की भूमिपुत्रांना तुम्ही प्राधान्य दिलं. शिवसेनेच्या निवेदनाला भारतमाताचं नवं व्यवस्थापन काय उत्तर देतंय, याकडे आता मराठी जनतेचं लक्ष लागलंय.